राज्यभरातली तलाठी कार्यालये गेल्या 2 दिवसांपासून बंद आहेत. सर्व तलाठी सामूहिक रजेवर गेलेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः ग्रामीण भागातल्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. सातबारा काढण्यासाठी आलो होतो, पण तलाठी ऑफिस बंद असल्यामुळे मी परत चाललो. अगोदरपासून आहे केव्हा ते मला माहिती नाही, पण मी आजच आलो होतो आणि आज मला पाहिजे होता. खरेदी खर्च माझा अडकलेला आहे, पण तो सातबारा मिळत नाही. हे बंद आहे ऑफिस म्हणतात. सरकारच्या उदासीनतेमुळे तलाठ्यांनी एवढं मोठं पाऊल उचललंय. तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी जानेवारी 2014 आणि एप्रिल 2016 मध्ये आंदोलन करून विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या. ऑनलाईन सातबाऱ्यामधल्या त्रुटी दूर कराव्या, फेरफार नोंदी मुदतीत व्हाव्यात, भरतीनंतर तलाठी सजाची पुनर्रचना करावी, शासकीय कामासाठी तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर द्यावेत, तलाठ्यांना पायाभूत प्रशिक्षण मिळावं, अवैध गौण खनिज वसुली कामातून तलाठ्यांना वगळावं, मंडल अधिकाऱ्यांना हक्काची वेतन श्रेणी मिळावी. याशिवाय इतरही मागण्यांसाठी आंदोलनं केली, पण ती निष्फळ ठरली. यामुळेच कठोर पावलं उचलल्याचं तलाठी संघटनांनी सांगितलंय. लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. जोपर्यंत आमच्या मागण्या शासन मान्य करीत नाही आणि तशा प्रकारचं आम्हाला GR किंवा लेखी म्हणणं देत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन हे केव्हाही मागे येणार नाही. रजेवर जाताना प्रत्येक तलाठी कार्यालयाला सील करण्यात आलंय. त्यामुळेच महसुलासंदर्भातली राज्यातली सगळीच कामं ठप्प आहेत. मागण्या रास्त असल्या तरी या साऱ्याचा फटका बसतोय तो नागरिकांना. रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.